सांगा. त्यांना हे कट कारस्थान असेल तर ते उघडकीला यावं अशी पोलिसाची इच्छा असल्यामुळं त्याच्याबरोबर ज्ञानेश्वर म्हणून एक, रसाळ म्हणून एक छोटासा कार्यकर्ता, उत्तम कार्यकर्ता, त्यालाही पकडलं, त्यालाही बेदम मारलं. तुरुंगामध्ये ते जेव्हा होते तेव्हाच आम्ही जाऊन तुरुंगात दाखल झालो. कुकडे काका यांना 25 जून रोजीच पकडलं. जसं देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात धरपकड झाली होती, त्याच्यामध्ये कुकडे काका एक होते. आता प्रश्न असा आला की कुलकर्णींना मारल्यानंतर जी माहिती आपल्याला पाहिजे ती काढण्यासाठी त्यांच्याजवळ एक साहित्य मिळालं, पत्र व्यवहार झालेला. तो माणूस लातूरच्या घरी राहत होता. लातूरच्या घरी गेल्यानंतर लातूरच्या घराची झडती घेतली, त्यांच्या घरावर पहारा बसवला आणि वैजनाथप्पा हे संघाचं काम करत नव्हते त्या वेळेला. एक लातुरे पुरुषांतप्पाचा भाऊ याला तर त्रास दिला, त्याच्या कुटुंबाला जर आपण वेठीस धरलं तर काहीतरी आपल्याला माहिती मिळेल म्हणून यांनाही पोलीस स्टेशनमध्ये न्यायचं, पट्ट्याने मारायचं. सांग तुझा भाऊ कुठे आहे, तुझा भाऊ कुठे आहे, तुला माहीत असलंच पाहिजे. त्या काळामध्ये पुरुषांतप्पाची बायको बाळंतीण झालेली होती, नुकतीच बाळंतीण. त्या बाळंतीणीजवळ जाऊन पोलीस धमकी द्यायचे, सांग तुझा नवरा कुठं आहे, नाहीतर तुझ्या पोरांना असं तुझ्या समोर मारून टाकू. इतक्या प्रकारची दहशत करून सुद्धा त्यांच्या हाती काही आलं नाही. पण तुरुंगवास वैजनाथप्पा लातुरे तुरुंगात गेले आणि आम्ही असतानाच तुरुंगात ते आल्यामुळं त्यांची सगळी ही इत्थंभूत हकीकत आम्हाला समजली. असे हजारो कार्यकर्ते देशभरामध्ये या आणीबाणीची झळ सोसले. काही कार्यकर्ते तर मेले. दत्ताजी भाले म्हणून एक विभाग प्रचारक होते औरंगाबादचे, MSc रँकचा माणूस त्या काळचा. त्यांनी संघाचं काम करायचं ठरवलं पूर्ण वेळ आणि तो काम करत होता. ही आणीबाणी आली. आणीबाणीमध्ये सरकारने आपल्याला पकडू नये म्हणून गावोगाव कार्यकर्त्याच्या घरी लपून राहायचं.